शाहू महाराज शिक्षण संस्था इथे आलो आहे। आमच्या शाळेचे नाव स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल आहे। मी इयत्ता 8वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जी प्रशाला चिकलठाण। माझ्या शाळेने हातकागद का बनवलंय या प्रदर्शनामध्ये तू? स्मार्ट हाऊस। ओके, काय उद्देश होता हे बनवण्याच्या पाठीमागचा सांगता येईल का तुला? जर आपल्या घरात आता चोरांची भीती खूप वाढली, जर आपल्या घरात चोर येण्याचा प्रयत्न करतात, एक न दिसणारे सुरक्षा कवचचा अलार्म वाजेल। ओके, वेलकम। आणखी कपड्यांचं बनवलंय। कपडे आता वाळत घातलेले आपण, आता पाऊस आला तर ते कपडे आपोआप घराच्या आडोशाने येतील। माझं नाव ऋतुराज संजय केवट आणि माझ्या शाळेचं नाव कर्मवीर काकासाहेब देशमुख तालुका। मी जगदीश चंद्र बोसे आहे। हे भारताचे पहिले वैज्ञानिक संशोधक होते। यांनी विज्ञान, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विज्ञानाचा शोध आणि प्रयोगाने संपूर्ण जगाला प्रभावित केला आहे। मी अल्बर्ट आइन्स्टाईन बनलेलो आहोत। अल्बर्ट आइन्स्टाईन हे जगातले एक प्रसिद्ध वैज्ञानिक होते। अल्बर्ट आइन्स्टाईन हे एक भौतिक शास्त्रज्ञ होते व त्यांनी सापेक्ष समीकरणाचा सिद्धांत मांडला। मी APJ अब्दुल कलाम बनला आहे। APJ अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव अब्दुल फाकीर जैनुल आब्दीन हे होते। ते भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम देखील केले आहे। त्यांना मिळालेले पुरस्कार म्हणजे 1981 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला व 1990 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला व 1997ला त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला। ते तमिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले। हे 7 नोव्हेंबर 1888 मध्ये 21 नोव्हेंबर 1960 हे भारताचे भौतिक शास्त्रज्ञ होते। मी डॉक्टर होमी बाबा यांचा माझा जन्म 18 ऑक्टोबर 1909 मध्ये झाला। मी सदन पारशी कुटुंबात जन्मलो होतो। माझे वडील हे बॅरिस्टर होते। मला पुस्तकांची आवड असल्यामुळे माझ्या घरात वेगवेगळे अनेक पुस्तकं होते, त्यामध्ये विज्ञान विषयाचे देखील पुस्तकं होते। त्यामुळेच मला विज्ञान विषयात आवड निर्माण झाली। मला या व्यतिरिक्त चित्रकले व कवितेचा देखील छंद होता। 1945 साली भारतीय संशोधन संस्थेचे बंगळुरू येथे मी प्रोफेसर झालो आणि मी अणुऊर्जे भट्टीची देखील सुरुवात केली व पाया रचला। म्हणूनच आज भारतभर अणुभट्टी हे उपलब्ध आहे। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जोगेश्वरी वर्ग 7 तुकडी ब। तर माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे कॉर्नफ्लॉवरच्या भिजलेल्या पिठाच्या स्थितिस्थापक गुणधर्माचा वापर करून गतिरोधक बनवले। मॅम हे बघा, एकदा हातात घेऊन बघा, लिक्विड आहे ना। आता त्याला जोरात बुक्का मारा, सॉलिड। मग आता हे पण स्पून आहे। आता स्पूनला मी एकदम आल्लात टाकतो, म्हणजे इथं टाकतो। आता एकदम आल्लात जाईल, जातो ना खाली। आता मी जोरात वाढायचा प्रयत्न करतो, चिपकून येते। तसंच आपण हलक्या हाताने काढलं तर आरामात निघून येईल। आणि जोरात मारायचा प्रयत्न केला, जातच नाही।
आता मी त्याचा बुक्का तसाच मारतो सर, जात नाही आणि एकदम हलक्या हाताने जातो. त्याचा उपयोग मी केलेला स्पीड ब्रेकर मध्ये. स्पीड ब्रेकर मध्ये एखादी गाडी जर फास्ट गेली तर तिला गतिरोधक बसेल व दमाने गेली तर गतिरोधक बसणार नाही. असंच आता समजा एखादी ॲम्ब्युलन्स जाते, ॲम्ब्युलन्स जर फास्ट गेली तर गतिरोधक बसणार आणि दमाने जर गेली तर गतिरोधक बसणारच नाही. म्हणजे आपण जर आता जी कालावधी असते 2 ते 1 महिने, माझं उदाहरणार्थ बरं का, माझ्या अंदाजे आपण जर ह्याच्यामध्ये थोडंसं आणखी रिसर्च केलं तर ह्याच्यासारखेच असे पदार्थ बनवून असं स्पीड ब्रेकर बनवू शकतो आणि भविष्यात पण आपल्याला काम येऊ शकतो. हो, धन्यवाद. गुड आफ्टरनून सर अँड मॅडम. आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रांजणगाव येथून आलेलो आहे. मी आता 8वी शिकते. माझे नाव समीक्षा सुभाष अडसूळ आहे. आम्ही नैसर्गिक आपत्ती, पूर यावर शास्त्रीयदृष्ट्या योग्य उपाययोजना करण्यासाठी ही प्रतिकृती बनवलेली आहे. म्हणजे जेव्हा पूर येईल तेव्हा साधारणतः सगळे घरं बुडतात, सर्व मरतात, खूप जणांचा मृत्यू होतो. पण जर पूर आला, कदाचित एखाद्या ठिकाणी पूर आला, आपण ही घरं बनवली असली तर आपण हे सेन्सर, वॉटर सेन्सर लावू शकतो. हे आर्डिनो, हे जीएसएम मुळे आपल्याला नेटवर्क मिळते. याच्यात जर हे मोबाईल नंबर रजिस्टर असला तर याच्यावर कॉल येईल. म्हणजे पहिले आला होता कॉल आला, जर नेटवर्क जर नसले तर आपण हे सेन्सर वापरू शकतो. हे बीबी वापरतात. आपल्याला मोठी बॅटरी, मोठं सेन्सर वापरावं लागेल. हे पण मोठी बॅटरी, मोठं सेन्सर मोठं आर्डिनो, मोठं सेन्सर वापरावं लागेल. आपण याच्यावर स्टील रॉड म्हणजे ते 60 मीटर खाली करू शकतो, खाली दाबावं लागेल. म्हणजे ते उपसून येणार नाही. जेणेकरून हे घर लाकडाची बनावे लागेल. सगळं व्यवस्थित केल्यावर आपण हे बॉयंट फोर्समुळे होते. बॉयंट फोर्स म्हणजे आर्किमिडीज प्रिन्सिपल. जेव्हा पाण्यापेक्षा हलकी वस्तू जेव्हा पाण्यात पडते तेव्हा पाण्याचे त्याचे वजन सारखे असते. त्यासाठी आम्ही बनवलं आहे. आता जसं पाण्याची लेवल कमी होईल म्हणजे हे घरात त्याची मूळ स्थिती घेईल व आपल्याला पहिल्यासारखं आपलं सर्व होईल जाईल. आपण हे बनवू शकतो. कारण की मग आपले जर हे कॉल आला तर आपण जास्त दिवस पूर असलं तर आपण याला स्थलांतर पण करू शकतो. याचं हे आपण केरळ, पोलंड, नेदरलँड मध्ये झालेलं आहे. आपली शहरे, हॉटेल, गावं, वसाहती बनवू शकतो. गोठे म्हणजे प्राण्यांना पण धोका नको, जीवाला आपल्याला पण नको. हे झाडे पण आपण याच्यावर जर लावली तर झाडांना पण म्हणजे आपले ऑक्सिजन आपल्याला जे दररोजचे असतात ते प्रेशर भेटत. जेव्हा आम्हाला हे डिझास्टर मॅनेजमेंट धड्यात शिकलो आम्ही, तर त्यात फ्लड होतं तर आम्ही हे सेन्सर आणि ते आमचे मोठे बहीण भाऊ शेजारी वगैरे इंजिनिअरिंग मध्ये असले तर त्यांच्याकडून हे घेतलं, त्यांच्याकडून शिकून घेतलं. सगळं प्रोजेक्ट आम्ही बनवला आणि हे सगळं टाकाऊपासून टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न केला. आम्ही याच्या तंत्रज्ञानाची बी मदत घेतलेली आहे. म्हणजे आम्हाला पण थँक्यू. राबवाय सांगतो विद्यार्थ्यांना. 3 म्हणजे पहिले 3 वर्ष डिप्लोमाच्या 10वी नंतर. त्यामध्ये जेव्हा तुम्ही डिप्लोमा होता त्यावरही मुलांना जास्तीत जास्त नोकऱ्या लागतात शासकीय. हे काही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना माहीत नाहीये. आपण काय करतो 10वी नंतर 11वी 12वी म्हणजे 2 आणि नंतर 4 वर्षानंतर डिग्रीच्या नादी लागतो. त्यामुळे काय होतं तो जो 6 वर्षानंतर तुम्ही कुठेतरी नोकरीला कॅपेबल होतात बरोबर. तेव्हा तुमचं वय 21 किंवा 22 असतं. मग आता जेव्हा डिप्लोमा करतात 3 वर्षाचा त्याच्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही डिग्रीला जाऊ शकता. म्हणजे हे 3 मध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी आणि नंतर 3 नंतर तुम्हाला आणखी नोकरीच्या संधी. म्हणजे असं 6 वर्षामध्ये तुम्हाला 2 वेळेस नोकरीच्या संधी, ते पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणखी महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा. म्हणजे हे तुम्हाला सांगणं का गरजेचं होतं कारण हे जे प्रोफेशनल कॉलेजेस आहेत या संस्थेचे हे सगळे सायन्स ओरिएंटेड ज्यांचं सायन्स आहे 11वी 12वी नंतर त्यांना प्राधान्य दिलं जातं. म्हणजे सायन्स फील्डचे मुलं इथं जास्त येऊ शकतात. आज छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या या प्रांगणामध्ये जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेची कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ होतो आहे. या समारंभासाठी वेळ कमी असल्यामुळे मी सर्वांचे नाव घेत नाही, परंतु मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले मान्यवर आणि ज्यांच्यासाठी हा प्रोग्राम किंवा हे प्रदर्शन आहे ते आमचे सर्व लाडके विद्यार्थी मित्रांनो. खरं म्हणजे विज्ञान प्रदर्शन याचा उद्देश काय मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला.
की वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रत्येकामध्ये असला पाहिजे. मग ते शेतकरी असो, शेतमजूर असो, विद्यार्थी असो, शिक्षक असो किंवा पॉलिटिशियन असो, प्रत्येकाकडे एक वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्याला शास्त्रीय दृष्टिकोन असं आपण म्हणतो. आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो की शेतीचे कामं जरी असतील किंवा एखादं गाडीचं इंजिनचं काम असेल किंवा कुठलंही काम असेल तर ते तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का, ज्याला टेक्निकली फिट आहे का असं आपण म्हणतो. तर या सगळ्या गोष्टींसाठी विज्ञान हे अतिशय महत्वाचं आहे. आपण शालेय जीवनामध्ये विज्ञानाचा अभ्यास करत असतो आणि जेव्हा शालेय एज्युकेशन संपतं तेव्हा याच विज्ञानाचा केलेल्या अभ्यासाचं ऍप्लिकेशन आपण पुढे त्याला कन्व्हर्ट करत असतो. मग ते ऍप्लिकेशन वेगवेगळे असू शकतात. ते मेडिकलचे ऍप्लिकेशन असू शकतात, इंजिनिअरिंगचे ऍप्लिकेशन असू शकतात, स्पेस रिसर्चचे ऍप्लिकेशन असू शकतात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले असू शकतात. या ऍप्लिकेशनला पुढे जाऊन जेव्हा आपण ऍक्च्युअली त्या ऍप्लिकेशन वरती काम करतो तेव्हा शालेय जीवनामध्ये विज्ञानाचा केलेला अभ्यास खूप कामाचा असतो आणि खूप महत्वाचा असतो. आणि म्हणूनच या संस्थेमध्ये आदरणीय पद्माकरराव मुळे साहेब आणि आदरणीय रणजित भैया मुळे सर यांनी या 25 एकर मध्ये या विज्ञानाचं ऍप्लिकेशन खऱ्या अर्थाने सुरू केलेले. त्यामध्ये आपल्याला माहिती असेल की संस्थेमध्ये सर्वात जुनं जे कॉलेज आहे ते आहे आयुर्वेदा कॉलेज. या आयुर्वेदामध्ये तुम्हाला सर्व गुणसंपन्न किंवा शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या कशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे याचा खरा अभ्यास, त्याचं खरं ऍप्लिकेशन म्हणजे आयुर्वेद. सुंदर पद्धतीनं राबवला. त्या प्रोजेक्टमध्ये सोबतच आदरणीय शिक्षणाधिकारी मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झालेले. त्यांचे मी स्वागत करतो. 1 मिनिटामध्ये मी या ठिकाणी समाप्त करतो. सर्वांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हायचं. एक म्हणजे आपल्याकडे जितके विद्यार्थी जीवनमध्ये जितके भी अनुभव असतात त्यामध्ये जो मला वाटतो की म्हणजे आपण ज्या पिरियड मध्ये आपण जे करू शकतो ते स्पेसिफिकली विद्यार्थी जीवनमध्ये कितीही केला आणि त्याचा अनुभव आपल्याला भेटतो ते आहे आपल्याला एक्सपेरिमेंट करण्याची खूप संधी भेटतात. आपण या पिरियड मध्ये आपल्याकडे मेंटर असतात, आपल्याकडे गायडन्स करणारे लोक असतात आणि त्या पिरियड मध्ये तुम्ही जितके भी एक्सपेरिमेंट केले, जितके भी आपण अभ्यास केले त्याचा इमिडिएट रिझल्ट तुम्हाला दिसत नसेल किंवा तुम्ही काही वेळी आपण शाळामध्ये राहतो, काही त्यावेळी आपण शिक्षकांना विचारतो, आपली जिज्ञासा असते, त्यावेळी आपण क्वेश्चन करतो, कितीही क्वेश्चन केले त्याच्या बेसवर आपला जे टेम्परामेंट डेव्हलप होतो, जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतोय ते पुढच्या आयुष्यासाठी आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि आज का जो सेशन आहे त्यामध्ये माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे की ह्या सेशनचा बेसिक पर्पज आहे आपल्याला प्रत्येक मुलांमध्ये, समाजामध्ये वैज्ञानिक प्रवृत्ती, आपण ज्याला सायंटिफिक टेम्परामेंट म्हणतो, ते डेव्हलप करण्याची खूप गरज आहे. आपण जवळपास मागच्या 1 सदीचा जर विकास बघितला तो त्यामध्ये फक्त एकाच कामाचा विकास होता, ते आहे सायंटिफिक टेम्परामेंटचा. ज्यावेळी विकास झाला, ज्यावेळी औद्योगिक क्रांती आली होती, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली भापचे इंजन आल्या, त्याच्यानंतर नवीन मोटर्स आली, मेकॅनायझेशन झाला, रोबोटिक्स आली, अँड्रॉइड फोन आले, सगळे विषय आले आणि त्याच्या मार्फत आपण आज रोजी या ठिकाणापर्यंत आहे. आपण फॅन चालू शकतो, आपल्याकडे मोटराईज सगळे व्हेकल आहे, आता माईक वर तुम्ही ऐकू शकतोय. हे बिकॉज ऑफ सायन्स ओनली. जवळपास तुम्ही म्हणत असेल की म्हणजे मागच्या पिरियड मध्ये इतके मोठे राजे झाले, त्यांना पण इतकी सोयी सुविधा नव्हती. एकच रिझन, विज्ञान. आणि उसमें आपण किती कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, ते जे ज्ञानची जे श्रृंखला चाललेली आहे ते आपल्याला पुढे चालवायचे. त्यामध्ये आपला कॉन्ट्रीब्युशन कसा राहणार आहे, आपल्या देशाचा कॉन्ट्रीब्युशन कसा राहणार आहे, ते आपल्या जे स्कूलमध्ये मुलं आहे त्यांच्यावर खूपच अवलंबून आहे. तो आज का ये अपना सायन्स एक्झिबिशन आहे, त्याच्या पाठीमागचा हेतूच हे आहे की ज्यांना स्वतःने एक्सपेरिमेंट करून दाखवलेला त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे.
ज्यांना यामध्ये काय करायचे शिकायचे तर त्यांच्यासाठी बघण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे, आणि ज्यांना म्हणजे थोडासा कॉन्फिडन्सची कमी आहे तो कॉन्फिडन्स बूस्टअप करण्यासाठी पण एक प्लॅटफॉर्म आहे. आणि आपण या ठिकाणी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोघांना एक म्हणजे मेल या ठिकाणी दोघांना सोबत आणतोय. तो त्याचा पर्पज तेच आहे की आपल्या समाजामध्ये जर ज्ञानाची संख्येला कुठे कुठे सेपरेट पडलेली आहे, आपल्याला ते जॉईन करायचे आणि त्याच्या मार्फत आपल्या मुलांचा विकास खूप चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे, ते आपला मोटिव्ह आहे. आणि या सगळी टीमसाठी आपले सगळे या पूर्ण आपले एक्झिबिशन साठी आपले शिक्षण डिपार्टमेंट कॉलेजचे प्रशासन त्यांना खूपच मेहनत घेतलेली आहे. आपल्याला आज रोजी हे दिसतोय त्याचा पाठीमागचा रिजन त्याची मेहनत आहे. तो स्पेसिफिकली त्यांचा पण मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि विशेषतः म्हणजे जो मला वैयक्तिक वाटतो की म्हणजे आफ्टर IAS आमच्याकडे एकच म्हणजे थोडासा जे लिमिटेशन येतात की आम्हाला सायन्स मध्ये खूप जास्त करण्याचे स्कोप राहत नाही. आम्ही लोकांकडून इनोव्हेशन घेऊ शकतो, त्याला प्लॅटफॉर्म देऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्याला चालना देण्याचं काम करू शकतो. पण स्वतःकडून एक्सपेरिमेंट करणे आणि ते प्रगत करणे ते आमच्याकडे थोडासा लिमिटेशन राहतोय. तरी पण आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंट मार्फत आपली इतर टीम मार्फत याला चालना देण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझा तो असा ध्येय आहे की प्रत्येक स्कूलमध्ये सायन्स संदर्भात काही ना काही व्हायलाच पाहिजे. आपण मागे आदर्श म्हणजे प्रत्येक शाळामध्ये आदर्श कोण असतात ते काही वेळी लोकांमध्ये भांडण राहतोय की हु इज द आदर्श, आपला पॉलिटिशियन आहे, आपला ब्युरोक्रेट आहे, या आपल्या समाजमध्ये घडणार कोण आहे. तो जर माझा वैयक्तिक ओपिनियन मांडला या फिर अभी 3-4 साल से स्टार्ट हुआ है की आपल्याला कोण आदर्श ठेवायचे, तो कुठे ना कुठे आदर्श मध्ये टॉप 3 मध्ये वैज्ञानिकचं नाव येणारच आहे. आपण 2 मध्ये कोणालाही ठेवा पण ती टॉप 3 मध्ये एक वैज्ञानिक असलाच पाहिजे. आपल्याकडे जितके आदर्श आहे आपल्या देशामध्ये बघा, बाहेर बघा, त्यांना किती मेहनत केली, कितना खुद को मतलब खुद की लाइफ को झोंक दिया, उसके वैयक्तिक रिलेशन नाही, उसका फॅमिली डिस्टर्ब झाला आणि त्याच्यानंतर पण त्यांना सायन्स मध्ये स्वतःची लाईफ टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना जगासाठी इतका म्हणजे मोठा विषय, मोठा एक आपल्याकडे जे डिस्कवरी म्हणतो, आविष्कार म्हणतो, ते करून दाखवलेली आहे. इनोव्हेशन तेव्हाच होतात ज्यावेळी आपण स्वतःला झोकतोय. तो आजच्या प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे की आपल्याकडे काही प्रेरणा घेऊन जावं. आणि आजचा प्लॅटफॉर्म त्यासाठी आहे. साहेब आता म्हणतच होते की विज्ञान म्हणजे आपल्याला त्यामध्ये बऱ्यापैकी काम करण्याचे स्कोप आहे, आपल्याकडे कुठेही लिमिटेड नाही. आता आम्ही अर्थसंदर्भात विचारतोय, नंतर सोलर सिस्टम, त्याच्या बाहेर म्हणजे एंडलेस स्कोप आहे. आणि कोणतीही प्रॉब्लेम असली, आपण स्टार्टिंग मध्ये काय प्रॉब्लेम म्हणत होता की आपल्याकडे म्हणजे आता जर तुम्ही चांगला केला तर आता क्लायमेट चेंज आपल्याकडे मोठी प्रॉब्लेम आहे. जर सायन्सने चांगला इनोव्हेशन आणला तो एक प्रॉब्लेम राहणार नाही. मागे मलेरिया एक आजार होता, बिकॉज ऑफ आपल्या बायोटेक्नॉलॉजी काढण्यामुळे ते आजार आता राहिलाच नाही इतका मोठ्या प्रमाणात. टीबी एक मोठा आजार होता, त्यावेळी लोक असंच मरून पाहिले होते. ते आता इतका मोठा आजार राहिला नाही बिकॉज ऑफ आता आपण म्हणजे न्यूज मध्ये आहे की रशियाने कॅन्सरचा आता वॅक्सिन डेव्हलप केलेला आहे बिकॉज ऑफ त्यांच्या कारणामुळे. हे देशाचा कॉन्ट्रीब्युशन असतो पण त्याच्या पाठीमागे कोणी सायंटिस्ट असतो, तो त्यांचा एफर्ट आहे. आता हे जितके आज रोजीची प्रॉब्लेम आहे त्याचा एकच सोल्युशन आहे सायन्स. आणि त्याच्या मार्फतच आपण आपली प्रॉब्लेम कुठे कुठे निदान करू शकतो. तो आज का एक प्लेटफॉर्म अच्छा है की जिसमें की हम लोग वेगवेगळे आपल्याकडे एक चांगली संधी भेटतोय आणि त्याचा रिझल्ट आपल्याला भेटू शकतो. तो थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हाइटिंग मी. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जितने भी लोगों ने काम किया, जितने भी लोगों ने एफर्ट घेतलेला त्यांचा आभार. जय हिंद. म्हणजे काय आहे कसं आहे गाइड यू, मतलब थोड़ा हेल्प कर सकते हो. 52व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं वैज्ञानिक पद्धतीने या ठिकाणी सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब हस्ते या ठिकाणी आपण श्रीफळ या ज्ञान यज्ञावर
अरे फोटो द्यायचा ना. उनका फर्स्ट इवेंट है, उन्हीं के हाथों से करते हैं. नमस्कार, माझे नाव संध्या अनिल साबळे. मी इयत्ता 9वीची विद्यार्थी. माझ्या सोलारचे नाव स्मार्ट सिटी. आम्ही या सोलारमध्ये स्मार्ट सिटीमध्ये सोलारचा जास्त वापर केलेला आहे. इथं स्मार्ट सिटीमध्ये गाड्यांचे वापर केलेला आहे. गाड्यांच्या चार्जसाठी सोलारचा इथे याचा वापर केलेला आहे. गाड्यांच्या सेलचा इथे दूषित हवा शोषून घेण्यासाठी प्रिकॉन्ट बसवले आहे. हे कचरा, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार होते. कोरड्या कचरा अलग घेतला आहे. इथे जैविक शेती निर्माण केलेली आहे. चलो, बहुत बढ़िया. कोणती शाळा तुमची? मुर्डेश्वर हायस्कूल. हे काय आहे? हे तुम्ही सोलर लावलेलं ना? हो. त्याचा वापर काय साठी केलेला तुम्ही? गाड्यांच्या चार्जसाठी. ठीक आहे, चलो, चांगला. अभिनंदन. यस, व्हेरी गुड. थँक्यू. राजा संभाजी भोसले सैनिक स्कूल के पायलट अपने स्वागत करें. हजरत पायलट पीछे मार. फोटो फोटो घ्या. व्हिडिओ नाही, फोटो घ्या. फोटो घ्या. फोटो फोटो घ्या.
घ्या, फक्त फोटो घ्या, व्हिडिओ आहेत आपल्याकडे. पकडू शकतो इकडे जाणार नमस्कार सर, माझं नाव स्वप्नील शिंदे. आमच्या शाळेचं नाव ज्ञानविकास प्राथमिक विद्यालय कराडी. आमच्या प्रयोगाचा विषय वाहतूक दळणवळण आणि प्रतिकृतीचे नाव घाटातील अपघात आपण कशा प्रकारे टाळू शकतो. जास्तीत जास्त अपघात हे घाटातील असतात, कारण भारतात खूप मोठा घाट आहे. त्यासाठी आम्ही या मॉडेलचा उपयोग करून अपघातांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आम्ही प्रत्येक टनावर सेन्सर बसवलेले आहे. जर या सेन्सरवर गाडी गेली तर इथला लाईट आणि ब्रदर वाजून इकडच्या गाडीला सिग्नल मिळेल आणि ती गाडी आपली स्पीड कमी करेल. इकडून पण तसंच आहे, लाईट आणि ब्रदर लागून इकडची गाडी आपलं स्पीड कमी करेल. प्रत्येक टनावर आम्ही सेन्सर बसवलेले. जर चुकून जर कोणी ड्रिंकिंगमध्ये गाडी चालवत असेल आणि जर चुकून अपघात झाला तर हॉस्पिटलची मेडिकलची सुद्धा सुविधा केली. आणि रात्री जर एखादा व्यक्ती टू व्हीलरवर चालला असेल तर त्याला विश्रांतीची खूप गरज आहे, तर आम्ही विश्रांतीगृहसुद्धा इथं उपलब्ध करून दिली. आणि वॉटर फिल्टरची सुद्धा इथं सुविधा आहे. म्हणजे जंगलांमध्ये खूपच जास्त विहिरी असतात, पण आपण त्याचा उपयोग करत नाही. याचा उपयोग करून आपण प्राण्यांना, आपल्याला पण गरज असेल तर आपण त्याचा पाण्यासाठी उपयोग करू शकतो. हे जर मॉडेल भविष्यात आपल्या भारतात प्रत्येक घाटावर जर बसलं तर अपघातांची संख्या खूपच कमी होईल. बांधकाम विभागाच्या लोकांना बोलून काय केलं होतं? माझं नाव श्रद्धा सिद्ध जाधव. माझ्या शाळेचं नाव समता प्राथमिक विद्यामंदिर. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वाहतूक आणि दळणवळण. यामध्ये मी या वाहनाचा वापर केलेला आहे, कारण की अपघात आता सध्या ट्रॅफिक जाम झाल्यावरती प्रदूषण होतात आणि अपघातसुद्धा होतात, म्हणून मी या वाहनाचा वापर केला आहे. याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात संख्या घेऊ शकतो. जेव्हा सेन्सर जेव्हा पाणी असेल तेव्हा बदलू. आपलं पाणी जास्त वाया काम करतात आणि तिला नाही पाय वाटत नाही लागले असते, तिला जर कळत नाही पाय टाकी भरली तेव्हा असं काम येऊ शकतं. माझ्या शाळेचे नाव मी स्वतः असं बँकेचे पदाधिकारी केलेले आहे. विद्यार्थी म्हणून पाठ करून घेऊन आणि ती येऊन आले असतील पाणी असतील तो पाठ करून यायचं. बँकेची जनरल रजिस्टर केलं त्याच्यावर अकाउंट असतात. त्यानंतर कॅशियर जो असतो अकाउंटंट जो असतो तो पाठवून करतो. मग ते नंतर जातात कॅशियर पॉईंट आणि पॉईंट दिल्यानंतर मग मॅनेजरच्या बिलमध्ये आपण घेतलेले असतात. मग ते आणि इतका कॉन्फिडन्स आलेला आहे सर की ते स्वतः एका शाळेत येऊन नाही, ते सगळ्या शाळेत आला पाहिजे, सगळ्याकडे गेलं पाहिजे. सॅटेलाईट त्याद्वारे सुद्धा आपल्याला समजू शकतो. कारण त्या अंदाज जो असतो कधी वाचू शकत नाही.
आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय 52वे विज्ञान प्रदर्शन या विज्ञान प्रदर्शनासाठी आवर्जून भेट देण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले विज्ञान मंचावर उपस्थित असणारे आदरणीय जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी साहेब यांनी आवर्जून भेट दिली आणि आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी सरांनी खूप मौलिक असा वेळ दिला, त्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने आदरणीय साहेबांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. सर, आपल्याला सांगताना मला अतिशय आनंद वाटतो की 52वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन यामध्ये मुख्य विषय होता शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आणि या विषयाअंतर्गत 7 उपविषय होते, ज्यामध्ये अन्न, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि दळणवळण, नैसर्गिक शेती, आपत्ती व्यवस्थापन, गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार, कचरा व्यवस्थापन आणि संसाधन व्यवस्थापन या 8 विषयांना धरून तालुका स्तरावरती विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन केलं होतं आणि प्रत्येक तालुक्यामधून प्राथमिकचे 3 विद्यार्थ्यांचे प्रयोग, माध्यमिकचे 3 विद्यार्थ्यांचे प्रयोग, माध्यमिक शिक्षक 1, प्राथमिक शिक्षक 1 आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांचा 1 प्रयोग असे 9 प्रयोग आणि जर दिव्यांगांची निवड झाली नसेल तर प्रत्येक तालुक्यातून दिव्यांग विद्यार्थ्यांचा 1 प्रयोग असे प्रयोग निवडण्यात आले आणि अशा 81 प्रयोगांचं प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व शाळांसाठी हे प्रदर्शन खुलं करण्यात आलेलं आहे आणि सांगताना अतिशय आनंद वाटतो की अनेक शाळांनी विद्यार्थ्यांसह या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे आणि हे छोटे बालवैज्ञानिक यामधून प्रेरणा आणि प्रोत्साहन घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पनांना आणि विचारांना चेतना, प्रेरणा, ऊर्जा आणि उर्मी देण्यासाठी आणि प्रोत्साहन मिळावं यासाठी हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं. वैज्ञानिक वृत्ती लहानपणापासूनच संस्कारित करण्यासाठी आणि मोठेपणी अज्ञानाचा शोध घेण्याची विजुगिशी वृत्ती निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थी दशेतच तिथे बीजे रोवली गेली पाहिजेत या उदात्त हेतूने या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणाहून 9 प्रयोगांची निवड होऊन आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी हे राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी जाणार आहेत. विद्यार्थ्यांना अतिशय आनंद वाटला की या ठिकाणी तारांगण विद्यार्थ्यांना बघण्यासाठी आपण प्रयोग ठेवलेला आहे आणि जेव्हा काल मी संत कबीरच्या विद्यार्थिनींसोबत तारांगणामध्ये बसून तारांगणाचा आनंद घेतला तेव्हा विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो अतिशय अवर्णनीय असा आनंद होता आणि तेव्हाच मला जाणवलं की आपण हे जे विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे त्याचं सार्थक झालेलं आहे. काही विद्यार्थ्यांची चर्चा केली असता विज्ञान काय आहे, तुम्हाला काय कळलं किंवा काय अनुभव आला विज्ञान प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर, तेव्हा सर विद्यार्थ्यांनी सांगितलं की विज्ञान हा माणसाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे ज्याचा वापर जो आयुष्यात करत नाही, विज्ञानाचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरोखरच आंधळा आहे अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आणि अतिशय आनंद वाटला. या ठिकाणी अनेक शाळांचे विद्यार्थी भेट देत आहेत आणि आपल्या प्रयोगांचं कौतुक करतायत. तर अधिक वेळ न घालवता मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करते की सर आपण आम्हाला संबोधित करावं, मार्गदर्शन करावं आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. धन्यवाद. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं आज आपण सर्व बाल वैज्ञानिकांचे प्रयोग या ठिकाणी पाहिले आणि आपल्यापैकी जे विद्यार्थी या ठिकाणी प्रदर्शनी पाहण्यासाठी आलेली आहे आणि ज्यांनी प्रदर्शनीत भाग घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांशी हितगुज पण आपण या ठिकाणी साधलेला आहे. आणि या छोटेखानी कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी नियोजन, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, या महाविद्यालयाने जी इतकी सर्वांग सुंदर अशी इमारत प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिली, हॉल उपलब्ध करून दिला, सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या, ते पॉलिटेक्निक कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य, सर्व सन्माननीय प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व NCC, NSS च्या सर्व बालमित्रांनो, मी सर्वप्रथम या सर्वोत्तम अशा
विज्ञान प्रदर्शनीच्या नियोजनाबद्दल शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर या शिक्षकांनी आणि ज्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीमध्ये स्वतः भाग घेतला, कुठला ना कुठला तरी प्रयोग, काही प्रयोगाला जुना प्रयोगाचा आधार आहे, काही प्रयोग एकदम नवीन आहेत, आणि अशा पद्धतीनं या प्रदर्शनीमध्ये तालुकास्तरीय प्रदर्शनीमध्ये भाग घेतला. त्यानंतर जिल्हा स्तरीय, आता यानंतर राज्यस्तरावर त्यांच्या काही जणांची निवड होईल. त्या सर्व सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिकेचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. कारण या छोट्या छोट्या प्रयोगातूनच मोठे प्रयोग पुढे होणार आहेत आणि याच्यातूनच काहीतरी एक नवीन आविष्कार आपल्या राज्याला, देशाला, जगाला मिळणार आहे. आणि जगभरामध्ये जेवढे काही रिसर्च होतात, जेवढे काही संशोधन होतात, त्याची सुरुवात अशी कुठेतरी छोट्या गोष्टीतून होत असते. आणि बराच वेळेस असं वाटतंय पालकांना किंवा पाहणाऱ्यांना की काय विद्यार्थ्यांनी केलंय, इकडचं तिकडचं काहीतरी मोडतोड केली आणि काहीतरी प्रयोग सादर केला. परंतु त्या प्रयोगामधून एक रस्ता तयार होतो की या विषयासाठी आपल्याला या मार्गावरून जाणं पुढे आवश्यक आहे. आणि जगभरातले आणि देशभरातले जर वैज्ञानिकांचा इतिहास आपण पाहिला किंवा त्यांच्या लाईफ स्टोरी जर आपण वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की अशा छोट्या छोट्या प्रयोगातूनच हे सगळे मोठे प्रयोग झालेले आहेत. जे आज आपण मोबाईल वापरतो, टेलिफोन वापरतो, त्या टेलिफोनचा शोध लावणाऱ्या ग्राहम बेलला सुरुवातीला फक्त कंपन जाणवले आणि त्या कंपनातून आवाज जाणवतो, हे छोट्या प्रयोगातून जाणवलं. त्याच्यानंतर एवढा मोठा आविष्कार झाला. न्यूटन असतील, गॅलिलिओ असतील, ज्या संशोधकांचं, ज्या शास्त्रज्ञाचं नाव तुमच्या तोंडी येईल, त्याच्या तुम्ही प्राथमिक शाळेच्या आयुष्यामध्ये जर गेलात तर तुमच्या हे लक्षात येईल की त्यांनी तिथंच काहीतरी असे छोट्या मोठ्या खोडी गुणातूनच प्रयोग झालेले आहेत. काहीतरी मुद्दाम शिक्षकांना सांगितले, घरी आईवडिलांनी सांगितलं किंवा खेळताना काहीतरी जाणवलं. न्यूटनचे असतील, पायथागोरसचा सिद्धांत असेल किंवा जे काही विजेची निर्मिती झाली. आज इतक्या विद्यार्थ्यांनी विजेच्या आधारावर इतके छोटे छोटे प्रयोग केलेत. त्या विजेची निर्मिती अशाच एका छोट्या घटनेतून झालेली, त्याला मग नंतर मोठं स्वरूप मिळालं. आणि आज आपण संगणक असेल, वैद्यकीय क्षेत्रातले संशोधन असतील, अंतराळ शास्त्रातले संशोधन असतील, हे सगळे संशोधन हे कुठल्या ना कुठल्या छोट्या प्रयोगातून त्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या प्रदर्शनीकडे फक्त प्रदर्शनी म्हणून किंवा शिक्षण विभागाचा एखादा कार्यक्रम म्हणून पाहण्याचा अर्थ नाही. याच्याकडे या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कशी आपल्याला चालना देता येईल. मला वेळ नसल्यामुळे सगळं पाहता नाही आलं, परंतु जे पाहिलं काही काही विद्यार्थ्यांनी, कदाचित शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं, काही विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या संकल्पनेतून काही गोष्टी आल्या असतील, पण त्याला त्यांची जी काही विचारशक्ती आहे, त्यांच्या डोक्यातले जे विचार आहेत, आपण सर्वजण आता विद्यार्थी म्हणून शिकत असताना हे असं का झालं, हे कशामुळे झालं, हे असं झालं तर काय होईल, ते तसं झालं तर काय होईल, असं विद्यार्थ्यांनी सातत्याने जर विचार केला तर याच्यामध्ये आणखी चांगले प्रयोग आपल्याला पुढच्या वर्षी सादर करता येऊ शकतात. फक्त प्रयोग विज्ञान शाखेमध्ये, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्रामध्ये अभ्यासक्रम आहे, तेवढाच अभ्यास करायचा, तेवढंच लिहायचं, तेवढंच परीक्षेत पास व्हायचं, एवढ्या पुरतं मर्यादित विद्यार्थ्यांना न ठेवता शिक्षण विभागाने सुद्धा त्या प्रत्येक विषयाला कशी चालना देता येईल, त्याच्यामध्ये पुढचं काय आपल्याला करता येईल का, काही नवीन करता नाही आलं तरी चालेल, परंतु त्या माध्यमातून विद्यार्थ्याची चौकस बुद्धी, विद्यार्थ्याची चिकित्सक बुद्धी याला जरी आपल्याला चालना देता आलं तर या प्रयोगशाळेतून नाही, परंतु पुढे जाऊन विद्यार्थी निश्चितपणे मोठा काहीतरी आविष्कार केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मी शिक्षण विभागाच्या सर्व अधिकारी आणि शिक्षकांना सुद्धा या निमित्तानं सूचना करतो की दैनंदिन जीवनामध्ये फक्त प्रदर्शनी आहे म्हणून काहीतरी प्रयोग करायचे, मांडायचे आणि प्रदर्शनी संपले की सोडून द्यायचं, असं न करता सातत्यानं दैनंदिन जीवनामधल्या विज्ञान विषयाच्या शिकवण्यामध्ये या पद्धतीनं चौकस बुद्धी आणि चिकित्सक बुद्धी विद्यार्थ्याची कशी वाढीला लागेल यासाठी जर आपण प्रयत्न केला तर आपल्यामधून सुद्धा अनेक विद्यार्थी नावारूपाला येतील, वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करतील आणि त्यांचं जे काही आयुष्य आहे या निमित्तानं प्रयोगाच्या माध्यमातून असेल, कॉपीराईटच्या माध्यमातून असेल किंवा ते त्या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये जाणार आहेत त्या क्षेत्रामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी या ज्ञानाचा त्यांना उपयोग होणार आहे.
आणि आपल्यापैकी जे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत, आपण NCC किंवा NSS मध्ये काम करताना ज्या ताकदीनं काम करतो, ज्या प्रोटोकॉलनं काम करतो, ज्या शिस्तबद्ध पद्धतीनं काम करतो, तशाच पद्धतीचा अभ्यास आपण विज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा जर केला तर वैज्ञानिक प्रगती सुद्धा ही फार मोठ्या पद्धतीनं होईल. आणि आपल्यापैकी अनेक जण अब्दुल कलाम सरासारखे, अनेक जण न्यूटन सारखे, अनेक जण गॅलिलिओ सारखे, अनेक जण जयंत नारळीकरांसारखे संशोधक आपल्या शाळेमध्ये, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात, आपल्या जिल्ह्यात तयार होतील याच्याबद्दल मनामध्ये शंका नाहीये. आपण त्या पद्धतीनं सर्वांनी काम करावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती असेल. आणि जिल्हाभरामध्ये या दृष्टिकोनातून आपल्याला विद्यार्थ्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला खतपाणी घालण्यासाठी जे जे काही आपल्याला करता येईल, फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करत असताना आपण अनेक फायदे आपले होणार आहेत. त्या निमित्तानं ही मुलं अंधश्रद्धेपासून दूर जाणार आहेत, ही मुलं अफवेपासून दूर जाणार आहेत, ही मुलं वाम मार्गापासून दूर जाणार आहेत. आणि त्यामुळं विज्ञाननिष्ठ शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हे विद्यार्थ्याच्या जडणघडणासाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, समाजाच्या जडणघडणासाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आज अंधश्रद्धेच्या अनेक अफवा, अनेक बळी परिसरामध्ये जात असताना जर आपले विद्यार्थी विज्ञाननिष्ठ झाले, विज्ञानावर भरोसा ठेवले, विज्ञानाच्या वैज्ञानिक चिकित्सक बुद्धीनं जर वागले तर अनेक असे अपप्रचार बंद होतील आणि एक चांगला समाज सुद्धा घडण्याला त्याची मदत होणार आहे. त्यामुळे विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून असा सर्वांगीण विकास या विद्यार्थ्याचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या प्रदर्शनीकडे सर्वांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. मी परत एकदा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्यांचं तालुका स्तरावर सिलेक्शन झालं त्या सर्व शाळेचं, विद्यार्थ्याचं, त्या प्रयोगाचं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी या प्रदर्शनी यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्याने ज्याने मदत केलेली आहे, मेहनत घेतलेली आहे, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या जिल्हास्तरीय प्रदर्शनीच्या माध्यमातून ज्या प्रयोगाचं सिलेक्शन होणार आहे त्यांचं सुद्धा मी ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन करतो. त्यांना जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा देतो. सर्वांचं मनापासून अभिनंदन. जय हिंद. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं आपण प्रयोगातून एक नवीन रस्ता, एक नवीन मार्ग या ठिकाणी मिळतो. वैज्ञानिकांच्या ज्या लाईफ स्टोरी आहेत त्या खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना एका वेगळ्या प्रगतीपथावर घेऊन जातात, प्रेरणा देतात. छोट्या प्रयोगातून मोठे प्रयोग. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, परंतु आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांची त्यांचा सन्मान म्हणून आपण या ठिकाणी परीक्षणाचं काम पूर्ण झालेलं आहे. पण आपण आत्ताच जर बक्षीस वितरण केलं तर कार्यक्रम संपला असं गृहीत धरून आमचे बालवैज्ञानिक त्यांचे प्रयोग गुंडाळून चालले जातील असं होऊ शकतं. आणि आपला हा कार्यक्रम आज संध्याकाळपर्यंत आहे. दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद हे पुन्हा येणार आहेत आणि आपल्या त्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करणार आहेत. त्यामुळं आता झालेल्या परीक्षणापैकी सगळ्या परीक्षकांच्या एकमत होऊन प्रथम प्राथमिक विभागातून प्रथम आणि माध्यमिक विभागातून प्रथम असे 2 पारितोषिक आपण आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते देत आहोत. दोन्हीही बालवैज्ञानिक त्यांच्या प्रयोग मांडणीच्या ठिकाणी आहेत, ते येत आहेत, त्यांना आणण्यासाठी सर गेले. तोपर्यंत ज्या विज्ञान शिक्षकांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मला साथ दिली असे देशमुख सर, चौरे सर, अमरसिंग चंदेल सर, देसाई सर आणि क्षीरसागर सर या 5 शिक्षकांचा आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी पुस्तक देऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपण मला या ठिकाणी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या प्रयोगांपैकी प्रथम आलेला प्रयोग शिवाजी प्राथमिक स्कूल धनगाव येथील विद्यार्थिनी आहे अश्विनी मोहिते. आली बेटा? आदरणीय सर, अश्विनी मोहिते नावाची ही शिवाजी प्राथमिक स्कूल धनगाव येथील विद्यार्थिनी आहे आणि ती प्राथमिक विभागातून प्रथम आलेली आहे.
आपण तिचा सन्मान करावा ही विनंती. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आशिषसाठी. धन्यवाद. त्यानंतर माध्यमिक विभागातून प्रथम आलेला विद्यार्थी आहे मानसिंग भाऊ पवार विद्यालयाचा सागर ज्ञानेश्वर गोंबले. याचा प्रयोग होता आपत्ती व्यवस्थापन बहुपयोगी ड्रोन यंत्र. जोरदार टाळ्या आपण सागर गोंबलेसाठी वाजवूया. आणि ज्ञान विकास विद्यालय भराड येथील सागर काकासाहेब महाकाळ हा विद्यार्थी दिव्यांग संवर्गातून प्रथम आलेला आहे. सागर आलाय बेटा. सागरचं मनपूर्वक अभिनंदन. आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती की आपण आमच्या सागरचा सन्मान करावा. थँक्यू सो मच. आणि प्रथम आलेल्या या तीनही बालवैज्ञानिकांना विनंती आहे की आपण कृपया संध्याकाळपर्यंत तसंच तिथं हे तुमचं प्रथम आलेलं जाहीर झालेला पुरस्कार गोपनीय ठेवावा. द्वितीय, तृतीय आणि इतर पुरस्कार आपण दुपारच्या सत्रात देणार आहोत. धन्यवाद सर. विजयी असलेल्या स्पर्धकांचं अभिनंदन. आणि या